नमस्कार, मी मृणाल देशमुख आज तुम्हा सर्वांचे एमडी फाउंडेशन मध्ये स्वागत करते। आज आपल्याकडे आलेले आहेत सायली थिटे मॅडम। त्यांचा व्यवसाय आहे मसाले आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवणे हा, आणि त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी त्या म्हणजे जसं की पीठ हे जे आहे भाजणीचं पीठ आहे, सर्व प्रकारचे भाजणीचं पीठ वगैरे मेथकूट अशा अनेक पदार्थ त्या बनवतात, खूप चांगलं बनवतात आणि गेले कित्येक वर्ष त्यांचा हा व्यवसाय आहे। मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांच्या ह्या व्यवसायाबद्दल त्यांनी स्वतः माहिती सांगावी। नमस्कार, मी सायली थिटे। मी आज बोपखेलवरून आली आहे थिटे मसालेतर्फे। आज मी तुम्हाला माझ्या प्रोडक्टची माहिती सांगते। आपल्याकडे घरगुती पद्धतीचे मसाले जसे की कांदा लसूण मसाला, काळा मसाला, धना पावडर, मिरची पावडर, भाजणीचं पीठ, खारी खोबरे डिंकाचे लाडू अशा टाईपचे प्रोडक्ट आपण एकदम गावरान पद्धतीचे साजूक रूपातले बनवतो। तर हे बघा मॅडम, आपल्याकडे कांदा लसूण मसाला अशा टाईपचा असतो, जसे की त्याच्यात भरपूर प्रमाणात तेल, चव व्यवस्थित सगळं स्वच्छता वगैरे मेंटेन करून आपण एक पदार्थ बनवतो। त्याच्यानंतर ही धना पावडर। मी काही प्रश्न विचारू काय? हा कांदा लसूण मसाल्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या मिरच्या वापरतात? आपण 4 प्रकारच्या मिरच्या वापरतो, जसे की शंकेश्वरी, बेडगी, काश्मीरी, लवंगी मिरची आणि 24 ते 25 प्रकारचे गरम मसाले वापरले जातात। त्याच्यात कांदा लसूण कोथिंबीर असं भरपूर टाईपचं आणि एकदम स्वच्छतापूर्वक की लोकांना त्याच्याबद्दल हायजेनिक मिळावं, ऑर्गॅनिक मिरच्यांचा वापर केला जातो। तर स्वच्छता मेंटेन करून की कोणालाही त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, बरोबर अशा टाईपचं आपण वापरलं जातं। त्याच्यानंतर स्पेशली म्हणजे आपल्याकडचे हे लाडू, खारी खोबरे ड्रायफ्रूटचे लाडू डिंकाचे, साजूक तुपातले, एकदम शुद्ध तूप आणि सगळे कंटेंट्स, आणि त्याच्या बाबतच आपण सगळ्यांच्या हेल्थची काळजी घेतो। जसे की साखरेने सगळ्यांना त्रास होतो, तर आपण याच्यात गूळ वापरला जातो, किंवा ज्यांना शुगर असेल त्यांच्यासाठी गूळ न वापरता आपण खजूर वापरतो, किंवा जसे की ज्यांना बाळंतीण आहे त्यांच्यासाठी मेथी, आळीव अशाही टाईपचे आपण त्याचे कंटेंट्स वापरतो। त्याच्यानंतर हे बघा, हे आपलं थालीपीठ भाजणी पीठ, याच्यामध्ये आपलं मल्टीग्रेन्स येतात सगळ्या टाईपचे, जसे की बाजरी, गहू, चणा डाळ आणि त्याच्याबरोबरच गरम मसाले आणि अजून आपले धने, जिरी वगैरे ते सगळं याच्यात ऍड असतं। ते चवीलाही उत्कृष्ट आहे आणि हेल्दी आहे, मेन म्हणजे विशेषतः मुलांसाठी हेल्दी आहे। म्हणजे याच्यामध्ये आम्ही फक्त कांदा चिरून टाकायचा, कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण टाकायचं, हो एवढं केले खूप सुंदर, सर्वांना आवडतात, मुलांपासून एजेड लोकांपर्यंत सगळ्यांनाही आवडतात असं। त्याचबरोबर आपले हे बाकीचे धना पावडर, त्याच्यानंतर ही मिरची पावडर, कलरही आणि चवीलाही छान, तिखटही अशा पद्धतीची ही मिरची पावडर आहे। ही याच्यामध्ये फक्त तुम्ही बेडगी मिरची वापरली आहे की लवंगी मिरची? म्हणजे अतिशय तिखट पण आलं पाहिजे आणि कलरही आलं पाहिजे। कलर मस्त आहे जरा, कारण मी तर शक्यतो बेडगीच वापरते, कारण आमच्याकडे जास्त तिखट कोणी खात नाही। मग आपण त्याच्यात समप्रमाणात घेतो, की जसं की खूप तिखटही नकोय किंवा खूप फिक्काही नको, त्याच्यात कलरही आला पाहिजे आणि तिखटही पाहिजे आपल्याला। ह्याच्यामध्ये तुम्ही कलरसाठी काही कलरसाठी काश्मीरी पण वापरतो, बेडगीही थोड्या प्रमाणात आणि लवंगीही थोड्या प्रमाणात। ओके, जसं की तिखट पण मिळेल आणि कलर। त्याचबरोबर आपली ही हळद, ही एकदम गावाकडची हळद आहे, आपल्या शेतातली हळद आहे, गावरान पद्धतीची। ही काही काही एकदम फेंट हळद असते, ही हाताला लागेल तरी एकदम बघा ना, पिवळा धम्मक रंग आहे आणि छान वाटते, सुगंध पुण्याच्या बाहेरच येतोय, त्यामुळे वेगळं काही मला मॅडम एक्सप्लेन करावं। त्याचबरोबर हा आपला काळा मसाला, हा व्हेज साठीही आणि नॉन व्हेज साठीही चालतो। याच्यामध्ये जसं की कांदा लसूण मसाला फक्त त्याच्यात कांदा न घालता बाकीचे कंटेंट्स येते। त्या दोन्ही मसाल्यामध्ये फरक काय आहे? याच्यात कांदा लसूण खोबरं धने ते बाकीचे कोथिंबीर वगैरे सगळं येतं, की हा ओला येतो आणि हा आपला सुक्का येतो, की हा व्हेज आणि नॉन व्हेज साठी उत्कृष्ट चव आहे। नॉन व्हेज तर खूप सुंदर, नॉन व्हेज साठी छान आहे। मॅडमनी खूप छान पद्धतीची माहिती सांगितली आहे, आणि मसाल्यांच्या बाबतीत वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण पॉकेटच्या बाहेर तेवढा सुगंध सुटलाय ना इथे। अगदी इथे हळद म्हणा, धना पावडर म्हणा, या सगळ्या हे मसाले
तर याचा सुगंध खूप छान येतोय. त्याच्यावरूनच त्याची क्वालिटी पण कळते आणि हळदीकडे तर बघता क्षणीच क्वालिटी कळतीये. म्हणजे हळद तर मला खरंच खूप आवडली, मी घेणारच आहे. हळद मी घेणार आहे. आणि अशा पद्धतीने यांनी खूप छान माहिती सांगितली. लाडूच्या बाबतीत आम्ही टेस्ट करून नक्कीच टेस्ट करा, आवर्जून टेस्ट करा, मग तुम्ही घ्या. आपल्याकडे आज पल्लवी मॅडम पण आलेले आहेत, आपल्या काही मैत्रिणी पण आलेल्या आहेत. तर आम्ही सगळे टेस्ट करून तुम्हाला फीडबॅक देणार आहोत. तसंच मी हा व्यवसाय माझा कसा वाढवू शकेल याबद्दल आम्ही खूप सगळ्यांनी चर्चा केली आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. तर मी खरंच त्यांची खूप आभारी आहे की मला मृणाल मॅडममुळे खरंच खूप त्यांचे मी धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे मला खूप महिलांपर्यंत पोहोचता आलं. त्यांनी मला खूप महिलांशी ओळख करून दिली, त्याच्याबद्दल मी खरंच त्यांची आभारी आहे. आणि त्याचबरोबर मला पल्लवी गायकवाड मॅडमशी पण ओळख करून दिली आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तर धन्यवाद MD फाउंडेशन आणि मृणाल मॅडम, स्पेशल थँक्स यू. धन्यवाद सायली मॅडम. मी सायली मॅडमचं MD फाउंडेशन थ्रू आभार मानते, कारण त्या आल्या आणि आमच्या सगळ्या महिलांना त्यांच्या या प्रोडक्टची माहिती करून दिली आणि सांगितलं. तर आमच्या मैत्रिणी सगळ्या तुम्हाला नक्कीच फोन करतील आणि मी आशा करते की त्यांना तुम्ही सगळे प्रोडक्ट रिझनेबल रेटमध्ये आणि क्वालिटी प्रोव्हाइड कराल. आम्हा महिलांचा हा एकच फायदा होतो की ह्या ग्रुपमुळे काय होतं की बाहेर कुठेतरी आम्ही असे प्रोडक्ट घेणार, तिथे आमची फसवणूक होणार, क्वालिटी मिळणार नाही. त्यापेक्षा आम्हाला माहिती आहे बाबा आपल्या सायली मॅडम आहेत, त्या सगळं घरी बनवतात आणि आपल्याला खात्रीशीरपणे हे सगळे प्रोडक्ट प्रोव्हाइड करतात. खरोखरच मॅडमने सांगितल्याप्रमाणे तोंडात टाकल्या सगळ्या लाडू असं विरघळतोय आणि चव आहे मंद मंद असे सुगंध, तुपाचा सुगंध येतोय आणि जास्त गोड नाहीये. खूप छान. तुम्ही अगदी ते म्हणतात ना, अन्नपूर्णा तुमच्या हातात आहे असं मी म्हणेन.